जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना आपण 5व्या दशकाची उजळणी पाहत आहे। ही उजळणी काल साधक लक्षणापर्यंत येऊन ठेपली। आता 9व्या समासामध्ये समर्थ साधक निरूपण करतात। मुमुक्षत्व हे त्यांनी तळमळीनं सांगितलं। भगवत प्राप्ती व्हावी, आत्मसुखाची प्राप्ती व्हावी, मोक्ष प्राप्ती व्हावी याची इच्छा म्हणजे मुमुक्षत्व। त्या इच्छेचं साहजिक परिवसान साधक होण्यामध्ये होतं। संतांना शरण जाणं, सद्गुरूंना शरण जाणं आणि त्यांच्याकडून उपदेश ग्रहण करणं यात होतं आणि तिथे खरं पाहता साधनेची सुरुवात आहे। आपण साधक निरूपण 15 भागांमध्ये पाहिलं। आता उजळणी रूपानं ते पुन्हा एकदा पाहूया। समर्थ काय म्हणतात? अवगुणाचा करुनी त्याग, जेणे धरिला संत संग, तयासी बोली जे मग साधक ऐसा। हळूहळू घडत जाणारी ही प्रक्रिया आहे। आई होते तेव्हा 9 महिन्यांनी मुलाचा जन्म झाल्यानंतर होते, पण प्रत्यक्षात आई होण्याची प्रक्रिया आधीपासून सुरू झालेली असते। तसं साधकावस्थेचंही आहे। मुमुक्षु दशेमध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये तळमळ निर्माण होते। स्वतःतले दोष दिसायला लागतात, स्वतःतल्या चुका दिसायला लागतात। त्या चुकांचा पश्चात्ताप होतो। दोष सुधारण्याचा तो प्रयत्न अगदी मनापासून करतो। एखादं खट्याळ मूल असतं पहा, ते आईला म्हणतं मी पुन्हा खाणार नाही ते, पण ती गोष्ट पुन्हा ते खातच। तशा पद्धतीचा मुमुक्षु असत नाही। खरी उपरती त्याला झालेली असते। खऱ्या अर्थानं तो समर्थांच्या भाषेत सांगायचं झाल्यास प्रस्तावलेला असतो। त्यामुळं केलेल्या चुकांकडं, घडलेल्या अपराधांकडं तो पुन्हा वळत नाही। तो त्या चुकांना काढून टाकण्याचा मनापासून प्रयत्न करतो। आपल्या चुकांबद्दलचा पश्चात्ताप किंवा आपण जो आत्तापर्यंत वेळ वाया घालवला आयुष्यात त्याबद्दलचा पश्चात्ताप त्याला पोळून काढतो। पण नुसतं पोळून निघणं म्हणजे काही साधक नव्हे। साधक या शब्दामध्ये साधना अध्यरूत आहे। साधना ज्याला मिळते तो साधक होऊ शकतो आणि साधना त्यांच्याकडूनच मिळते ज्यांनी साधना करून आत्मज्ञान प्राप्ती केलेली असते, अर्थातच संत महात्मे। अवगुणांचा करुनी त्याग, जेणे धरिला संत संग, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। अवगुणांना बरोबर घेऊनच जो संत संग करतो तो साधक नव्हे। हे कबूल आहे की काही अवगुण अंतरामध्ये राहणार, ते अवगुण घालवण्याचा साधकही प्रयत्न करेल, पण मुमुक्षु दशेत त्याला जो पश्चात्ताप झालेला आहे त्या वाटेवरती तो पुन्हा जात नाही। पुन्हा तो आयुष्याची नासाडी करायला जात नाही। तो आपल्या अवगुणांचा त्याग करतो आणि संत संग धरतो। ही खूप महत्त्वाची बाब आहे। अवगुणांचा त्याग केला आणि संत संग धरला नाही अशी सुद्धा अवस्था असू शकते। तोही साधक नव्हे। आपण जे पाहिलं की साधक होण्यासाठी साधना मिळायला पाहिजे आणि साधना मिळण्यासाठी संत संग घडला पाहिजे, ती प्रक्रिया पण महत्त्वाची आहे। म्हणजे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, अवगुणांचा त्याग आणि संत संग। हे दोन्हीही जो करतो तो साधक। आपण पहा, मंदिराच्या आत जाताना चपला बाहेर काढतो, तसं ही व्यक्ती आपले दोष बाहेर ठेवते आणि मंदिराच्या आत संत भेट करायला जाते। साधकावस्था दोषांसहित होऊ शकत नाही, कारण साधना आहे आत्मप्राप्तीची। आत्मप्राप्तीच्या साधनेमध्ये मन, चित्त, बुद्धी यांचा लय ही अंतिम पायरी असली तरी त्यांची शुद्धता ही साधनेची मुख्य पायरी आहे। जर दोषांसहित साधना केली तर मनाची, चित्ताची आणि बुद्धीची शुद्धता कदापि शक्य नाही। शुद्धच जर ते झालं नाही तर कालांतरानं लय कसं पावणार? म्हणून तो दोषांना बरोबर न घेता सद्गुरूंचा संग करतो।
जो संतांसी शरण गेला संतजनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. नुसतं संग करणं नाही, समर्थ आता एक एक पायरी खोलात शिरले. संतासी शरण गेला असं ते म्हणतात. तिथे जाऊन तो त्यांना शरण जातो आणि त्यांच्या वचनामध्ये आश्वासितो. संतजनी आश्वासिला म्हणजे सद्गुरू जे सांगतात, जो उपदेश करतात, तो उपदेश विश्वासानं धरून ठेवतो. शरण जाणं ही प्रक्रिया अत्यंत विलक्षण आहे. आपल्याजवळ आपले विचार, आपले तर्क, आपलं मन सगळं काही असतं. आपले समज, गैरसमज, आपलं काही शिक्षण असेल, समाजात काही पत असेल, अंगामध्ये काही शक्ती असेल, बुद्धीमध्ये काही सामर्थ्य असेल, तर त्या सर्वाचा अभिमान आपल्याजवळ असतो. जो साधक आहे तो आपला हा अभिमान बाहेर ठेवतो आणि मग संताकडे जातो. असं कदापिही घडू शकत नाही की अभिमानही जवळ आहे आणि संताला शरणही गेलेला आहे. शरणागती आणि अभिमान एके ठिकाणी राहूच शकत नाहीत. ब्रह्मानंद महाराज ब्रह्मानंद होण्याच्या आधी अनंत शास्त्री होते. वेदविद्या आणि शास्त्रे यांचं अगाध ज्ञान त्यांच्याकडं होतं. गोंदवलेकर महाराज त्यांना म्हणाले, तू पायाशी ये, पण तुझं सगळं सोडून ये. ब्रह्मानंदांनी त्यांची सर्व विद्या, इतकंच काय अंगावरील वस्त्रेसुद्धा सोडली आणि श्री महाराजांना ते शरण गेले. श्री महाराजांनी त्यांच्या जवळची वस्त्रे त्यांना वापरायला दिली आणि आजही या दोन्ही महापुरुषांनी समाधी घेऊन 100हून वर वर्षे झाली तरीही गोंदवल्यावरती वापरलेलं वस्त्रच ब्रह्मानंद महाराजांच्या समाधीवरती घातलं जातं. ब्रह्मानंद महाराजांच्या समाधीवर आजही नवीन वस्त्र घातलं जात नाही. असे हे अलौकिक गुरुशिष्य. पण याची सुरुवात घडली कुठे? जेव्हा अनंत शास्त्री श्री महाराजांना शरण गेले, जेव्हा त्यांनी आपली विद्या, आपलं सर्वस्व महाराजांच्या चरणी अर्पण केलं. नंतर ते ब्रह्मानंद झाले. ही साधना आणि गुरुकृपेची कमाल आहे. पण शरणागती त्याआधी घडलेली असते, त्याशिवाय साधक पूर्ण तयार होऊ शकत नाही. शरणागतीच्या सुद्धा पायऱ्या आहेत. ज्या पद्धतीनं शरणागत ते सुरुवातीला महाराजांची भेट झाल्या झाल्या होते, त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त शरणागत ते नंतर झाले. त्यातही पायऱ्या असतील, पण सुरुवात समर्थांना अपेक्षित आहे. समर्थ म्हणतात, संतचरणी जाऊन संत संग करून तो त्या संताला शरण जातो, तेव्हा साधक बनू शकतो. मग अशा वेळी तो संतजनी आश्वासितो, म्हणजे त्याला त्या सद्गुरूंचा आधार वाटतो. त्या आधारानंच तो जगतो, त्या आधारानंच तो श्वास घेतो. इतका त्यांच्यावरती विश्वास ठेवतो. हा विश्वासच त्याला पुढे साधनेला प्रवृत्त करतो आणि साधनेतील तळमळ जागी ठेवतो. उपदेशिले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, दृढते कारणे करी साधन, या नाव साधक. समर्थ अतिशय उंचीवरून साधक लक्षणं सांगतात बरं का. काही लक्षणं ऐकल्यानंतर असं वाटतं की हा साधक कसा म्हणावा, हा तर सिद्ध झाला. पण समर्थांना प्रक्रिया सांगायची आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता इथेही त्यांची शब्दयोजना पहा. शिष्याला आत्मज्ञानाचा उपदेश सद्गुरू करतात, त्याचं संसार बंधन तुटतं. पण आत्मज्ञान झालं असा याचा अर्थ नाही. जेव्हा समर्थ म्हणतात उपदेशिले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, त्यावेळी त्या साधकाला हे पटतं की आपण म्हणजे देह नाही. आपण देहापलीकडील काहीतरी असं तत्व आहे ज्याला क्षय नाही, ज्याला मरण नाही, ज्याला ना कधी जन्म होता ना कधी व्यय होता. मी अखंड अनंत असं सच्चित आनंद स्वरूप ब्रह्म आहे, हे त्याला पटतं. हे पटल्यामुळं संसाराचं बंधन तुटतं याचा अर्थ तो लगेच मुक्त झाला, सिद्ध झाला असा अर्थ इथे नाही. ते बंधन तुटतं याचा अर्थ त्याची संसारातील आसक्ती दूर होते.
मीपणानं माझेपणानं जडलेली आसक्ती मीपणा ज्यावेळी सैल होतो त्यावेळी साहजिकचपणे तुटणार आणि म्हणून समर्थांनी तुटले संसार बंधन असा शब्दप्रयोग केलाय. पण जसं आपण मगाशी पाहिलं की आत्मज्ञानाचा उपदेश केला म्हणजे आत्मज्ञान होत नाही. त्या उपदेशाला घोटावं लागतं, दृढ करावं लागतं. म्हणून समर्थ म्हणतात, दृढते कारणे करी साधन या नाव साधक. आता जे मिळायचं ते मिळालं सद्गुरूंकडून, त्याच्या दृढतेचा अभ्यास करणारा तो साधक, आणि त्याच्या दृढतेचा जो अभ्यास करणार नाही तो अर्थातच साधक नाही. म्हणजे असेही लोक आहेत जे अनुग्रहानंतर साधना करत नाहीत आणि असेही लोक आहेत जे साधना करतात. साधना करणारे ते साधक आणि न करणारे त्यांच्याबद्दल काही न बोललेलंच बरं. मग जर साधन मार्गावरती लागला तर त्या दृष्टीनंच त्याच्या आवडी निवडी त्याचे सगळे संग ठरतात. ज्या वाटेवर आहोत त्या वाटेवरचा वारा आपल्याला लागणारच आहे. असंच पुढे समर्थ म्हणतायत, धरी श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी मनने अर्थांतर काढी या नाव साधक. होता सारासार विचार ऐके होऊनी तत्पर संदेह छेदूनी दृढोत्तर आत्मज्ञान पाहे. प्रक्रिया आहेत या सगळ्या. दिलेली साधना दृढ राहावी यासाठी केले जाणारे प्रयत्न आहेत, यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना आहेत. असं पहा, नामस्मरणाची काससुद्धा एक पद्धतीचा उपायच आहे. मी आत्मा हा कायमचा बोध आपण ठेवू शकत नाही, कारण आपण देह धारण केलेला आहे. आपल्या वाट्याला कर्म आलेली आहेत, जबाबदाऱ्या आहेत, आपापली कर्तव्ये आहेत. देह म्हटला की देहाचे धर्म आले आणि तहान भूक इथपासून सर्व पंचपंचीकृत प्रपंचात अडकणे आले. या प्रपंचात या संसारात राहूनच साधना करायची असेल तर आत्मबोध वेगवेगळ्या मार्गांनी टिकवावा लागतो. कधी नाम घेत घेत कर्म करणं, कधी शरणागत भावानं कर्म करणं, कधी अर्पण भावानं कर्म करणं, प्रत्येक नामाबरोबर आपल्या स्वरूपाचं चिंतन करणं. हे चिंतन राखता येत नसेल तर त्यासाठी श्रवणाचा, मननाचा, अद्वैत निरूपणाचा हात धरणं असे उपाय साधकाला करावे लागतात. जे निरूपणांमध्ये ऐकलं त्याचा अर्थ शोधून त्याचं मनन करावं लागतं. आपल्याजवळ असलेला सारासार विचार जागृत ठेवावा लागतो. आपण म्हणजे आत्मस्वरूप आहोत आणि त्या व्यतिरिक्तचं सर्व असार आहे, अनित्य आहे, ही जाग अंतःकरणात ठेवावी लागते. हे सर्व जो साधनेबरोबर करतो तो साधक असतो, हे समर्थांना निक्षून सांगायचं आहे. अन्यथा साधन करणं ही एक प्रकारची कृत्रिमता होईल. अनुग्रह घेतला आहे ना, ध्यानाला बसायचं आहे ना, किंवा अनुग्रह घेतला आहे ना, जप करायचा आहे ना, तर मग आजचं ध्यान केलं, आजचा जप केला, अशी यांत्रिकता साधकापाशी असत नाही, हे समर्थ सांगतायत. ते म्हणतात, या साधनेला अनुलक्षून तो त्याचं संपूर्ण आयुष्य जगतो. मग त्याच्या आयुष्यामध्ये चिंतन, मनन, श्रवण, उपदेश ग्रहण, सारासार विचार करणं किंवा अर्थांतर शोधून आपलं आयुष्य जगत राहणं, हे सगळं काही आलं. त्यामुळं आपण जेव्हा साधक निरूपण हा समास विस्तृतपणे पाहिला होता तेव्हा एक गोष्ट आपण वारंवार बघितली होती की समर्थ जाणून बुजून प्रयत्नपूर्वक केलेल्या अभ्यासाला आणि कृतीला निर्देशित करतात. आता ही चोवी पहा. देहबुद्धी विवेके वारी आत्मबुद्धी सदृढ धरी श्रवण मनन केलेची करी या नाव साधक. जेव्हा ते विवेके वारी किंवा सदृढ धरी केलेची करी असे शब्द वापरतात तेव्हा ते प्रयत्नपूर्वक केलेल्या अभ्यासाला निर्देशित करतात. याचाच अर्थ असा की त्या साधकाचं मन बाहेर धावत असतं, वृत्ती बाहेर धावत असते, पण तो त्या ठिकाणी सावध असतो आणि अंतर्मुखतेचा अभ्यास करत राहतो. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी, ही वस्तुस्थितीच आहे साधनेतली. पण ती धरावी लागते, ती करावी लागते हे तथ्य आहे. तिथे प्रयत्न अपेक्षित आहेत.
अनुग्रह घेतला आणि अंतर्मुखतेचा अभ्यासच केला नाही तर परमार्थ साधना साधणार नाही. देहबुद्धी साधकाजवळ आहेच, म्हणून तर समर्थ शब्द वापरतात की साधक काय करतो, देहबुद्धी विवेके वारी असं करतो. विवेक तो तिथे मध्ये आणतो देहबुद्धीच्या, आणि ती देहबुद्धी घालवण्याचा अभ्यास करतो. आता आपण निरूपणांमध्ये पाहिलेलं होतं की एक गोष्ट धरली की दुसरी सुटते. तसं जर देहबुद्धी सोडायची असेल तर आत्मबुद्धी धरावी लागते, आणि हाही प्रयत्नच करावा लागतो. म्हणून समर्थ सदृढ धरी असे शब्द वापरतात. सत्संगाच्या माध्यमातून, निरूपणाच्या, श्रवणाच्या, मननाच्या, चिंतनाच्या माध्यमातून, आपल्या साधनेच्या माध्यमातून तो आत्मबुद्धी धरण्याचा अभ्यास करतो. मी म्हणजे आत्मा या भावाचा हा अभ्यास आहे. त्यामुळे तो दृढतेनंच करावा लागतो, कारण देहबुद्धी अंगी मुरलेली आहे. आपल्याला आता मी देह हा अभ्यास करावा लागत नाही, कारण हा भाव मुरलेलाच आहे. याच्या उलट जर घडायचा असेल तर मात्र अभ्यासाची गरज आहे, आणि म्हणून ती आत्मबुद्धी दृढतेनं धरावी लागते. सदृढ धरी तो साधक. मग अर्थातच त्यासाठी तो श्रवणाचा आणि मननाचा आधार घेतो. श्रवण मनन केलेची करी या नाव साधक. इथेही पहा, हे श्रवण मनन निश्चय करून धरावं लागतं. केलेची करी असं करावं लागतं. नाहीतर अन्यथा आपण तसं श्रवण करायला जाणार नाही. आपल्याला विषयांचीच आवड आहे, त्यामुळे वैषयिक श्रवणच आपण करायला जाऊ. अध्यात्म श्रवण करण्यासाठी आणि त्यामध्ये नियमितता आणण्यासाठी साधकाला पुन्हा अभ्यासच करावा लागतो. प्रयत्नपूर्वक त्याला अंतर्मुख होऊन मला अध्यात्म श्रवण करायचं आहे याचा निश्चय करावा लागतो. मग तो श्रवण करतो आणि मग त्याचं मनन करतो, आणि ही गोष्ट त्याला आत्मबुद्धी दृढ धरण्यासाठी उपयोगी ठरते. याच पद्धतीच्या अभ्यासाला समर्थ वेगवेगळ्या प्रकारे ओव्यांमधून सांगतात. विसंचुनी दृश्यभान, दृढधरी आत्मज्ञान, विचारे राखे समाधान या नाव साधक. तोडुनी द्वैताची उपाधी, अद्वैत वस्तू साधने साधी, लावी ऐक्यतेची समाधी या नाव साधक. आत्मज्ञान जीर्ण जर्जर, त्याचा करी जीर्णोद्धार, विवेके पावे पैल पार या नाव साधक. किती सुंदर शब्दांमध्ये समर्थ सांगतायत पहा. अभ्यासच सांगतायत, पण शब्दयोजना पहा. द्वैताला सोडून अद्वैताला धरायचा अभ्यास तो करतो. ऐक्यतेच्या समाधीपर्यंत जाण्याचा अभ्यास करतो. त्यासाठी दृश्यभान बाजूला टाकण्याचा अभ्यास करतो. या सर्व अभ्यासाची प्रेरणा, मार्ग त्याला अर्थातच सत्संगतीमध्ये मिळतो. अन्यथा दृश्य म्हणजे काय हेच आपल्याला माहीत नसतं. संत संगतीमध्ये कळतं की दृश्य म्हणजे नेमकं काय, त्यातून बाजूला कसं यायचं. आपण द्वैतात आहोत याचं भानसुद्धा सद्गुरूच जागृत करतात. तोपर्यंत आपल्याला ही जाणीवच नसते की आपण द्वैतात अडकलोय. सद्गुरूंच्या उपदेशानं शिष्य जागा होतो. खऱ्या अर्थानं त्याला समजतं की द्वैत आहे आणि ते बाजूला सारलं पाहिजे. आपली वृत्ती दृश्यामध्ये सापडतीये, ती काढून अदृष्टामध्ये म्हणजेच आत्म्यामध्ये गुंतवली पाहिजे. विसंचुनी दृश्यभान, दृढधरी आत्मज्ञान हे प्रत्यक्ष जो आचरणात आणतो तो साधक आहे. मग जसं मगाशी आपण पाहिलं की तो श्रवण मननाचा आधार धरतो, तसंच इथं समर्थ म्हणतात की तो विचाराचा आधार धरतो. विचार म्हणजेच नित्यानित्य विचार, म्हणजेच विवेकाचा. विचारे राखे समाधान या नाव साधक. मग या मार्गामध्ये जे साहजिकपणे घडतं तेच त्याच्याही बाबतीत घडतं. जसं की अद्वैतामध्ये शिरणं, ऐक्यतेची समाधी लावणं वगैरे वगैरे. हा विषय विस्तृतपणे आपण या समासाच्या निरूपणात पाहिलेला आहे. मुख्य मुद्दा हा की याचा प्रयत्नपूर्वक जो अभ्यास करतो तो साधक असतो. नुसता उपदेश ऐकला म्हणजे साधक कदापि होत नाही. असं पहा, आपल्याला कडकडून भूक लागलेली आहे, जवळ अन्न नाही, पैसेही नाहीत, तर मग अशा वेळी आपण काय करणार? आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करणारच, कारण पोटात आग पडलेली आहे.
एकतर पैसे कमवणार, नाहीतर कुणाला तरी गयावया करून अन्न मागणार. प्रयत्न मनुष्य करणारच जर पोटात आग असेल तर. तसंच साधकाच्या बाबतीत आहे. जो प्रयत्नांचे डोंगर उपसतो, अभ्यासाची पराकाष्ठा करतो, तो साधक आहे. त्या अभ्यासाचे मार्ग फक्त समर्थ सांगतात आपल्याला, की तो दृश्य बाजूला टाकतो, आत्मज्ञानाला धरतो, द्वैत बाजूला टाकतो, अद्वैताला धरायला जातो आणि यासाठी विचारांचा वापर करून घेतो. विचारे राखे समाधान. सुंदर शब्दांमध्ये समर्थ म्हणतात की त्याचं आत्मज्ञान जीर्ण झालेलं आहे, त्याचा तो जीर्णोद्धार करतो. जीर्ण झालंय म्हणजे जुनाट झालेलं आहे. आपल्याच पाशी होतं, पण आपण देहबुद्धीला जवळ केल्यामुळं आपलाच आत्मा आपल्यापासून दुरावलेला आहे. हे तो पालटतो. जीर्ण जर्जर झालेला आत्मज्ञान जीर्णोद्धारानं प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. विवेके पावे पैल पार, या नाव साधक. मगाशी ज्या विचारानं तो समाधान राखतो असं समर्थ म्हणतात, त्याच विचाराला इथे विवेक शब्द समर्थ देतात. विवेकाचा वापर करून तो साधन मार्गामध्ये राहतो आणि अर्थातच त्यानं तो पैल पार होतो. उत्तम साधूची लक्षणे, अंगीकारी निरूपणे, बळेची स्वरूपाकार होणे, या नाव साधक. पुन्हा त्यांनी बळेची हा शब्द वापरला पहा. पुन्हा त्यांनी अधोरेखित केलं की त्याला अभ्यास आणि प्रयत्न यांच्याच जोरावरती साधना करावी लागते. कारण साधक दशेमध्ये देहबुद्धी हा सहज स्वभाव आहे, आत्मबुद्धी प्रयत्नानंच आणावी लागते. सिद्ध दशेमध्ये आत्मबुद्धी हा सहज स्वभाव आहे. सिद्धाला, संताला, साधूला देहभावावर येण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. इथे मात्र साधक दशेमध्ये उलट स्थिती आहे. स्वभावच देहबुद्धीचा, अहंभावाचा असल्यामुळं बळेची स्वरूपाकार होणे हा अभ्यास करावा लागतो. मी देह नाही ही वृत्ती ठसवावी लागते आणि अर्थातच त्यासाठी गुणांचाही अभ्यास करावा लागतो. जे साधूंचे गुण आहेत, संतांचे गुण आहेत, ते अंगीकारावे लागतात आणि ते जो अंगीकारतो तो साधक. इथेही अर्थातच त्याला प्रयत्न करावा लागणार, कारण अंगात असलेले गुण हे साधू लक्षणाच्या अगदी उलट दिशेचे असणारच. त्यामुळे प्रयत्न आणि प्रयत्नपूर्वक केलेला अभ्यास हेच समर्थ वेगवेगळ्या ओव्यांमधून सुचवतात. नुसती साधना घेतली तर तो साधक झाला, इतकं सोपं जर असतं तर प्रयत्नांबद्दलच्या एवढ्या ओव्या समर्थांनी सांगितल्या नसत्या. जो प्रयत्नपूर्वक, अभ्यासपूर्वक, जाणून बुजून साधन मार्गावरती राहतो आणि त्या मार्गावर राहण्यासाठी अनुकूल गोष्टीही जो अगदी प्रयत्नपूर्वक सांभाळतो, जपतो, तो साधक असतो. यापुढेही अनेक ओव्या आहेत ज्यामध्ये समर्थांनी अभ्यासच सुचवलेला आहे, साधनेचे प्रयत्न सांगितलेले आहेत. असत्क्रिया ते सोडली आणि सत्क्रिया ते वाढविली, स्वरूपस्थिती बळावली, या नाव साधक, वगैरे वगैरे. आपण हा सर्व भाग उजळणी रूपानं यथावकाश पाहूया. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.